अंधारलेल्या रात्री कुणाला रातकिड्यांची किरकिर ऐकू येते, तर कुणाला चमचमणारे काजवे आनंद देतात. कुणाला रंग बदललेलं आकाश दिसतं, कुणाला त्यावर चमकणाऱ्या चांदण्या दिसतात. कुणाला ती अमावास्येची रात्र वाटते, तर कुणाला ती पौर्णिमेची सुरुवात वाटते. कुणाला ती निराशामय अंधकार वाटते, तर कुणाला ती उषःकालाची चाहूल वाटते. रात्र तीच, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. संकटे ही रात्र मानली तर त्याकडेही एका वेगळ्या दृष्टिकोनाने, सकारात्मकतेने पाहिल्यास जगणे किती सोपे होईल नाही. संकटे म्हटली की आपण हातपाय गाळतो, पराभव वाट्यास आल्यावर आत्मविश्वास गमावतो. यामुळे संकटांशी दोन हात करणे तर दूरच, आपण पळवाटा शोधतो. अशा वेळी संकटे, पराभव, अडचणी हा एक परीक्षेचा काळ असून ही परीक्षा प्रत्येकाला द्यावीच लागते असे मनात ठेवून त्याची सतत पूर्वतयारी करणे आवश्यक ठरते. स्वतःतील आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा, संकटे ही आव्हान समजून दुप्पट आत्मविश्वासाने समोर उभे राहण्याचे नैतिक बळ असेल तर संकटे वाटणारच नाही. उलट योग्य तो धडा देणारा अनुभव ठरेल, ज्यामुळे पुढील अपयश टाळता येईल. संकटातही पाय घट्ट रोवून उभे राहता येईल. विंदा करंदीकर यांची एक अत्यंत सुरेख कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.